आई एक मिनिट आहे ना. काय रे? काय? आई तू जशी माझी दृष्ट काढलीस ना तशी मामीची पण काढ. हिची दृष्ट कशाला? तुझ्या जीवावर बेतलं होतं आणि तू मोठ्या संकटातून परत आलायस म्हणून तुझी दृष्ट काढली आहे. अगं आई मामी सुद्धा खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकली होती मला सोडवताना. आमच्या सगळीकडे खूप आग लागली होती आणि मामी त्या आगीतून धावत आली मला वाचवण्यासाठी. मामीला खूप भाजत होतं. मामीची साडी पण जळली. श्रेयस तू तू शांत हो बाळा. ते सगळं नको आठवूस तू आता. अर्पिता खरंच असं सगळं घडलं का ग? रेणुका अर्पिताची पण दृष्ट काढ. तिच्यामुळेच आज तुझा मुलगा तुझ्या समोर परत आलाय. हो पण श्रेयसवर हे संकट हिच्याच हलगर्जीपणामुळे आलं होतं. अगं इतकी कृतज्ञ होऊ नकोस. गुंडाने तुझ्या जवळनं खेचून नेलं असताना श्रेयसला तो ओरडण्या व्यतिरिक्त तू काही केला नसतास. आणि हलगर्जीपणाच्या काय गोष्टी करतेस ग? ती जर हलगर्जीपणा करत असली असती तर जीवावर उदार होऊन ती तुझ्या पोराला वाचवायला परत गेली नसती. समजलं? माणसं जरा ओळखायला शिक रेणुके, नाहीतर पस्तावायची वेळ येईल. काढ तिची दृष्टा. श्रेयस चल आंघोळ करायच्या ना, कपडे बदलायचे. अर्पिता घरावर इतकं मोठं संकट आलं पण तू स्वतःचा धीर खचू दिला नाहीस. प्रसंगावधान राखून स्वतःबरोबर श्रेयसचाही जीव वाचवून त्याला परत घरी आणलंस. प्रसंगावधानाची ही चौथी परीक्षा खरं तर मी घेणार होते पण नियतीनेच ती परस्पर घेतली आणि त्यात तू 100% गुण मिळवून उत्तीर्ण झालीस. जी देवी आईची कृपा आहे म्हणून श्रेयस सुखरूप घरी परत आला.
काय झालं असतं ना याची कल्पनाही नाही करू शकत मी. जगदंब जगदंब, कौतुक करूनही देवी आईला श्रेय देण्याचा मोठेपणा दाखवलास. असं हवं माणसाने. एक मानाचा गुण देवी आईने तुझ्या पदरात टाकलाय. पण मग आजी, आता पुढची परीक्षा तू घेणार का नियती? जे देवीच्या मनात असेल तेच होईल. एक मात्र नक्की, हिची परीक्षा घेण्याचा माझा निर्णय योग्य होता हे देवी आईच्या या रचनेतून सिद्ध झालंय. प्रत्येक परीक्षेत हिचे गुण उजळूनच समोर आलेत. जर अर्पिता 5ही परीक्षा उत्तीर्ण झाली तर घरातल्या मोठ्यांना अक्कल येईल अशी आशा मी करू शकते. समीर, हा पोलिसांना कळवलंच का श्रेयस सापडलाय ते? हो कळवलं. हा, श्रेयस सापडलाय खरं, पण हे सगळं कोणी केलंय ते नाही कळलं अजून. एवढं मात्र नक्की की हे ज्याने कोणी केलं ना ते मुद्दामून जाणीवपूर्वक केलं. पण का आणि कोणी केलं असेल हे सगळं? फक्त पोलिसांनी त्या व्यक्तीपर्यंत लवकरात लवकर पोचावं इतकीच प्रार्थना आहे बाप्पाकडे. अरे फोन उचल ना माझा. दीड क्षण माझे फोन उचलत नाहीये. तिथे श्रेयसच्या बाबतीत काय झालंय काय नाही काहीच कळायला मार्ग नाहीये. मूर्खाचा आहे ना अपूर्वच चुकीचा होता. अरे बापरे, श्रेयसच्या बाबतीत काही वेळ वाकडं झालं ना मी गोत्यात येणार आहे. तेव्हा आता ही बाई पुन्हा प्रश्न विचारणार. समीरजी, ऍक्च्युली मी आता माझ्याच माणसांशी बोलत होते.